त्यांना हवं म्हणून जन्माला येत नाही. तुम्हाला पाहिजे असतं म्हणून तुम्ही मूल जन्माला घालता. त्या मुलाला दोघंही पाहिजे तो. त्यांना आई पण पाहिजे, त्यांना वडील पण पाहिजे आहेत. फार वाईट वाटतं की बहुतांशी केसेसमध्ये 97-98% केसेसमध्ये आईकडे मुलांचा ताबा असतो. नैसर्गिक पालक म्हणून वडिलांना मुलाची भेट हवी आहे ना. मग ते मूल त्या 2 तासामध्ये वडिलांबरोबरचा वेळ जेवढा शक्य आहे तेवढा साठवून घेतो. म्हणजे कोर्टामध्ये प्रकरण दाखल झाल्यानंतर तो जो स्ट्रेस आहे ना, तो 1 वर्षाचा स्ट्रेस तुमचं 10 वर्षाचं आयुष्य तुमचं कमी करतो. त्याच्यावर निर्णय देणारा जज नावाचा तिसराच माणूस आहे की ज्याला तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी काही घेणं देणं नाही आहे. ह्याच्या आईवडिलांनी ह्याच्याकडे यायचंही नाही, पण तिची आई वडील हे ह्यांच्या घरी मुक्काम करून राहणार, महिनोन-महिने राहणार. तर ती खेड्यातली मुलगी इतका अन्याय सहन करते, घटस्फोटाचा विचारच करू शकत नाही अनेक वेळा. अशा वेळेला जर बायको कमवत असेल आणि ती त्याचं देखभाल करत नसेल, ती त्याच्यावर खर्च करत नसेल, तर अशा वेळेला ही हॅज एव्हरी राईट टू आस्क ॲलिमनी. त्याचा स्वतःचा मेंटेनन्स करण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी तिने त्याला दरमहा 15,000 रुपये पोटगी द्यायची. आणि मग तो निर्णय दिला जातो की पोटगी मिळण्यास ती पत्नी किंवा तो पती हा खरोखरच लायक आहे का. मंडळी, आपल्या समाजात लग्नाकडे 7 जन्माचं नातं म्हणून बघितलं जातं, परंतु आजकाल 7 जन्म काय 7 महिनेही लग्न टिकत नाहीत. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून लोक डिवोर्स घेताना बघायला मिळतात. नेमकी याची कारणं काय आहेत? कल्चरल शिफ्टिंग आहे, दोघांमधलं अंडरस्टँडिंग कमी झालंय का, डिवोर्सची कारणं तितकीच महत्त्वाची आहेत? या सगळ्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. याच विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट स्वाती देशपांडे यादवाडकर मॅडम. नमस्कार मॅम, तुमचं न्यूज अनकटमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार ऋतुजा. तर आजकाल आपण बघायला गेलो तर पहिल्यापेक्षा डिवोर्सच्या केसेस खूप वाढत चालल्यात. पहिल्यांदा असं व्हायचं की डिवोर्स झाला तर खूप मोठी गोष्ट काहीतरी घडली असं वाटायचं, परंतु आजकाल सर्रास आपल्याला डिवोर्स बघायला मिळतोय. तर हे डिवोर्स का वाढतायत आणि त्याचं प्रमाण किती आहे? तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे ऋतुजा, की पहिल्या काळाच्या मानाने जर आत्ता बघितलं तर हे प्रमाण पट्टीत वाढल्याचं आपल्याला दिसतं. वास्तविक पाहता ह्याला अनेक कारणं आहेत, अनेक कंगोऱ्या आहेत. एकतर बदललेली सामाजिक परिस्थिती, दाम्पत्याची बदललेली आर्थिक परिस्थिती, त्याच्यानंतर महिलांमध्ये आलेला सेल्फ अवेअरनेस म्हणेल मी, की माझ्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव, कायदेविषयक ज्ञान लोकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोचलेलं आहे. हा झाला एक भाग. आणि दुसरा जो भाग आहे ज्याला मी थोडंसं सामाजिक हे म्हणूयात आपण, एक अँगल जर विचारात घेतला तर संपत चाललेले पेशन्स, जबाबदाऱ्या नको आहेत अशी एक जाणीव, त्याच्यानंतर तडजोड कमी झाली आहे, तडजोडीची वृत्ती कमी झालेली आहे आणि फास्ट लाईफ आहे. त्याच्यामुळे लाईफस्टाईलमध्ये जो बदल होत गेलेला आहे तेही एक फार महत्त्वाचं कारण आहे की घटस्फोटांचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतं. आणि इंडियामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्रात बऱ्यापैकी जास्त केसेस आपल्याला बघायला मिळतात डिवोर्सच्या. तर त्याच्या मागे काय कारण असते? अगदी महाराष्ट्रात असंच नाही, पण जिथे जिथे वर्क कल्चर बदललेलं आहे ना, तिथे तिथे डिवोर्सचं प्रमाण आपल्याला जास्त दिसतं. एका अर्थाने बघायचं झालं तर आपण महाराष्ट्र म्हणा, कर्नाटक म्हणा, काही प्रमाणामध्ये उत्तर प्रदेश म्हणा, अशी जी राज्य आहेत की जिथं IT कल्चर जास्त आहे. स्पेसिफिकली मी म्हणेल, ऐकायला थोडंसं हार्श वाटेल आपल्याला, पण जिथे वर्किंग कपल्स ही जास्त आहेत तिथे डिवोर्सचं प्रमाण जास्त वाढलेलं दिसतं. आणि ह्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एकमेकांना पुरेसा वेळ देता न येणं, एकमेकांवर अवलंबून असलेल्या गरजा कमी होणं, हाही एक भाग आपल्याला बघता येतो किंवा जाणीवपूर्वक लक्षात येतो. आणि आजकालच्या कपलमधली अंडरस्टँडिंग सुद्धा कमी झालेली असं वाटतंय का तुम्हाला? बरोबर आहे. त्यालाच मी वेळेस म्हटलं की संवाद कमी झालेला आहे, एकमेकांवरची भावनिक गरज कमी झालेली आहे. जर आपण बघायचं म्हटलं तर जवळपास 12 तास दोघंही घराच्या बाहेर आहेत. आर्थिकदृष्ट्या दोघंही सबल आहेत.
त्याच्यामुळे पूर्वीच्या काळी असं होतं की संसारामध्ये एक व्यक्ती कमवत होती आणि घरातली स्त्री ही आर्थिकदृष्ट्या पतीवर अवलंबून होती. सोबत कुटुंब व्यवस्था ही एकत्र कुटुंब व्यवस्था होती. त्याच्यामुळे तिला घरातली सगळी माणसं सोबत घेऊन एका अर्थाने ती संसाराचं एक चाक माझं आहे आणि मला ती जबाबदारी पार पाडायची ह्या जाणीवेनं ती स्त्री तो संसार ओढायची, नवरा कमवायचा आणि घरामध्ये यायचा. आपोआपच दोन्ही गरजा एकमेकांवरच्या अवलंबून होत्या आणि दोघांनाही हा संसार पुढे नेण्यासाठी एकमेकांची गरज होती. ह्या जाणीवा फार प्रगल्भ होत्या. आता झालंय असं की जेव्हा मी 12 तास घराबाहेर आहे, तूही 12 तास घराबाहेर आहेस, मीही दमते, तूही दमतो. आर्थिकदृष्ट्या मी तुझ्यावर अवलंबून नाही आहे किंवा तू माझ्यावर अवलंबून नाही आहेस. 12 तास मी जेव्हा बाहेर राहते किंवा राहतो त्यावेळेला माझ्या भोवतीचं ऑफिसमधलं जे माझं वर्तुळ आहे तिथे गप्पा होतात, भावनिक गरजा काही प्रमाणात तिथे भागल्या जातात. मग नात्यांमध्ये एक बंध तयार व्हायला, एक बॉन्ड तयार व्हायला कितीशी कारणं उरतात. दमून आलेले दोघं जण घरात असतात. मूल असेल तर ते एक असतं की बाबा मूल आहे, मुलाच्या प्रती दोघांच्या जबाबदाऱ्या आहेत आणि ते एक शेअरिंग असतं. फॅमिली न्यूक्लिअर झाली आहे. कुटुंब व्यवस्था जर आपण बघितली तर फार कमी घरांमध्ये सासू सासरे किंवा आई वडील आणि 2 मुलं आणि त्यांचं नातवंड असं कुटुंब आपल्याला सापडतं. आणि मग दोघं जण घरात येणार, अगदी मी म्हटलं तसं की आर्थिकदृष्ट्या अवलंबून नाही आहेत, भावनिकदृष्ट्या कित्येक गोष्टींचा निचरा ऑफिसमध्येच झालेला असतो. आणि मग राहिल्या ज्या बेसिक 2-3 गरजा आहेत त्या संसार टिकवण्यासाठी पुरेशा पडत नाही आहेत. हे एक महत्त्वाचं कारण मी सांगेन. आणि तुमच्याकडे ज्या डायव्होर्सच्या केसेस येतात तर त्याच्यामध्ये कोणत्या कारणांमुळे सगळ्यात जास्त डायव्होर्स झालेले आपल्याला बघायला मिळतात? कारणं असं स्पेसिफिक एक कारण सांगता येत नाही, पण ह्या अनेक कारणं आहेत. म्हणजे एकांगीपणा, डॉमिनन्स, आयदर ऑर डॉमिनन्स. पूर्वी तरी असं होतं की मुलगा डॉमिनेटिंग असायचा आणि मुलगी सहन करत असायची आणि ती सहन करत करत एके दिवशी असं व्हायचं की माझं आता लिमिट संपलं आणि मग प्रकरण डिव्होर्सपर्यंत जायचं. पण आता तसंही नाही आहे. दोघांचेही पेशन्स बऱ्यापैकी कमी झालेले आढळतात आपल्याला. तिसरा महत्त्वाचा भाग सोशल मीडिया आहे की संवादच कमी झाला आहे. मी पुन्हा पुन्हा त्याच मुद्द्यावर येते बहुतेक, पण खरोखरीच असं आहे की समोर बसून एकमेकांशी बोललं गेलं पाहिजे आणि त्याच्यातून जे शेअरिंग होतं, त्याच्यातून ते नातं जे फुलतं, तयार होतं, तो एक भाग कमी झालेला आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की तडजोडीची तयारी कमी आहे. म्हणजे पूर्वी लग्न झाल्यानंतर मला 4 जबाबदाऱ्या घ्यायच्या आहेत आणि मी एका अनोळखी कुटुंबामध्ये जाणार आहे, ही जाणीव मुलीला असायची आणि मुलालाही हे कुठेतरी आपल्या आईबाबांच्या संसारातून, भावांच्या संसारातून हे माहिती असायचं की येणारी जी नवीन मुलगी आहे मला तिला सांभाळायचं आहे. तर त्याही जाणीवा कमी झालेल्या आहेत. हां, आणि पहिल्या वेळेस असं असायचं की लग्न करतोय म्हटल्यावर मला ते टिकवायचं आहे याच्यावर जास्त जोर असायचा. तर आता असं झालंय की नाही, थोडी जरी ठिणगी उडाली तरी मी डिवोर्स घेतो असा प्रकार झालेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं, अरेंज मॅरेजमुळे जास्त डिवोर्स होत आहेत की लव्ह मॅरेजमुळे? तसं अवघड आहे सांगणं, पण संसार टिकतो कुठल्या दोन्हीपैकी कशामध्ये, तर मी म्हणेल अरेंज मॅरेजमध्ये संसार जास्त टिकतात. कारण होतं असं की अरेंज मॅरेजमध्ये दोन्ही कुटुंबांनी तो मुलगा किंवा मुलगी पसंत केलेलं असतं. त्याच्यामुळे तो त्यांच्या एकट्याचा निर्णय नाही आहे. आलं लक्षामध्ये? तर अशा वेळेला होतं असं की हा मुलगा किंवा हे जे घर आहे, हे घर आम्ही तुझ्यासाठी तावून सुलाखून बघून केलेलं आहे. लग्न ठरवताना 4 माणसं सोबत असतात आणि ते एक काय म्हणत बर्डन नाही म्हणणार मी, पण ते एक प्रेशर आपोआपच असतं किंवा ते जाणीवा असतात की माझा काका, मामा, ओळखीचे लोकं, आई, वडील ह्या सगळ्यांच्या समक्ष हे लग्न झालेलं आहे. आणि मग जेव्हा घटस्फोटापर्यंत प्रकरण जातं तेव्हा ऑब्व्हियसली ही सगळी मंडळी
तिथे हस्तक्षेप नक्की करतात की हा संसार तुटू नये. त्याच्यामुळे घटस्फोट होताना निश्चित लव्ह मॅरेज म्हणा किंवा अरेंज मॅरेज म्हणा ह्यांचं प्रमाण थोडंसं कमी जास्त एकमेकांमध्ये असेल. पण घटस्फोट होण्यापर्यंत परिस्थिती गेली तर तो टाळला जातो जास्तीत जास्त अरेंज मॅरेज पद्धतीमध्ये. लव्ह मॅरेजमध्ये तसं होत नाही. मी निवडलेला मुलगा आहे किंवा मी निवडलेली मुलगी आहे आणि आता आमच्या दोघांचं पटत नाही. सो आय एम नॉट आन्सरेबल टू एनीवन. इट वॉज माय डिसिजन अँड दिस इज माय डिसिजन दॅट आय एम कमिंग फॉर डिव्होर्स. पण या उलटही कधी कधी होतं की नातेवाईकांच्याच इंटरफेरन्समुळे जास्त डिवोर्स होत आहेत का? नक्की होत आहेत. बऱ्याच केसेसमध्ये हे मला आढळून येतं खूपदा की हस्तक्षेप खूप वाढला आहे. म्हणजे पूर्वीची जी आपली कुटुंब पद्धती होती ना तर ती 2-3 पिढ्या एकत्र असायचे घरामध्ये आणि एकदा लग्न झालं की मागची पिढी बऱ्यापैकी सगळं सोडून द्यायची आणि तुमचं तुम्हीच करा. एकत्रच सगळे राहायचे पण तो संसार सगळ्यांना घेऊन तो जुन्या पिढीचा चालू असायचा, नव्या पिढीचा फुलत जायचा आणि काही प्रमाणात काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जायचं. समंजसपणे दुर्लक्ष केलं जायचं. त्या मुलालाही याची जाणीव असायची किंवा नवीन घरात आलेल्या मुलीलाही जाणीव असायची की थोडीफार ठिणगी उडणार आहे. थोडी लुटीपुटीची भांडणं झाली तर ती भांडणं सोडवायला घरातलंच मोठं माणूस असायचं किंवा घरात मोठी माणसं आहेत त्याच्यामुळे आपल्या दोघांमधलं भांडण विकोपाला नाही गेलं पाहिजे. हा एक भाग किंवा ह्या जाणीवा फार होत्या पूर्वीच्या एकत्र संसारांमध्ये. आता तसं होत नाही. आता थोडं जरी काही झालं तरी आयदर मुलगी तिच्या आईच्या संपर्कात असतेच असते. त्याच्यामुळे ते तिथपर्यंत जातं. तिचे आईवडील हे समजून घेत नाहीत की हा संसार चालू राहणार आहे. ह्या गोष्टी कमी जास्त प्रमाणात होत राहतील पण हा संसार टिकला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की अच्छा तुला त्रास होतोय का? नाही नाही तुला त्रास नाही झाला पाहिजे. मग इथे त्या मुलीच्या मनामध्ये ॲडजस्टमेंटची जी भावना आहे किंवा स्वीकार जो आहे त्या भांडणांचा त्या वादाचा तोच कमी होतो. मुलाच्याही बाबतीत हेच होतं की मुलाचे आईवडील अच्छा हे असं आहे का? आम्ही तुला लाडाकोडात हे केलेलं आहे, वाढवलेलं आहे. तू घरकाम नाही केलं पाहिजेस, तू का काम करतोयस किंवा तू तिला मदत का करतोयस? ती करेल ना. तर हा छोट्या छोट्या गोष्टींमधला हस्तक्षेप जर थांबला आणि नवीन पिढीचे नवीन आयुष्याचे बदल जर जुन्या पिढीने स्वीकारले आणि त्या पद्धतीने जर मुलांचं ग्रूमिंग केलं तर नक्की घटस्फोटाचं प्रमाण कमी होईल आणि हा हस्तक्षेप कमी होणं मात्र खरंच गरजेचं आहे. आजकाल शारीरिक गरजा पूर्ण होत नाहीयेत म्हणून डिवोर्स होत आहेत का? आणि जर होत असतील तर त्याची कारणं काय आहेत? बऱ्यापैकी ह्या कारणांमुळे जी प्रकरणं येत आहेत त्याची संख्या वाढलेली दिसते आपल्याला. मुळात ह्याच्या मागे कालानुरूप होणारे बदल म्हणूयात आपण ह्याला किंवा जी मुलांची लाईफस्टाईल जी बदललेली आहे पिढ्यांची ते एक महत्त्वाचं कारण मी सांगेल ऋतुजा ह्याच्यामध्ये. होतं असं की सोशल मीडिया हा एक महत्त्वाचा भाग इथे एक रोल प्ले करतो. खूप छोट्या वयामध्ये मुलांच्या हाती इंटरनेट आलेलं आहे, सोशल मीडिया आलेलं आहे. त्याच्यानंतर सध्याचे चित्रपट म्हणा किंवा वेब सिरीज म्हणा ह्याच्यातून शारीरिक गरजा आणि विवाहाच्या बाबतीतल्या शारीरिक बाबी ह्या फार उघडपणे समोर आल्या. त्याच्यामुळे त्यातली इंटिमसी त्यातली कमी झाली असं मी म्हणेन. आणि पूर्वी जो भाग होता ना की लग्न करताना शारीरिक संबंध किंवा शारीरिक गरज हा एक मोठा भाग समजला जायचा. ते नातं तसं फुलत जायचं आणि आता काय म्हणता येईल त्याला फाट दिशी ते झालंच पाहिजे असा एक आग्रह आढळून येतो. म्हणजे सरप्रायझिंगली मला हे जास्त जाणवतं आजकाल
की त्या गरजा फार थेट पद्धतीने अपेक्षित ठेवल्या जातात जोडीदाराकडून. म्हणजे मुलगा असो मुलगी असो दोन्ही बाजूंनी दिसतात आहे. आणि मग तो वेळच जोडीदाराला दिला जात नाही. जेव्हा लग्न होऊन तुम्ही येता मोस्टली इन अरेंज मॅरेज आय कॅन से, मग त्यावेळेला तिथपर्यंत यायला तो विश्वास आला पाहिजे एकमेकांमध्ये, ते नातं त्या पद्धतीने फुलत गेलं पाहिजे आणि मग हळूहळू या गोष्टी होतील. इट शुड नॉट लाईक दॅट की मी लग्न केलेलं आहे आणि आता काय 2 दिवसामध्ये माझं फिजिकल रिलेशन सक्सेसफुल झालं पाहिजे. अशाही अपेक्षा ठेवल्या जातात आणि मग तिथे पहिल्यांदा ठिणगी उडते. मग ती ठिणगी उडल्यानंतर ऑब्व्हियसली मगाशी जसं मी म्हणाले, की मग तो घरच्यांचा हस्तक्षेप येतो त्याच्यामध्ये. मग डायरेक्ट त्या मुलामध्ये काहीतरी न्यून आहे किंवा मुलगी मला त्या पद्धतीने कॉपरेटच करत नाही, असं म्हणून हे आरोप वाढले जातात. काही प्रमाणात असं लक्षात येतं, की पालकांकडून इथे जास्त हस्तक्षेप होतो. ह्या नात्यांना वेळ दिला पाहिजे. ह्या पद्धतीने तुम्ही थेट 1-2 महिन्यांमध्ये अपेक्षा करू नये, हे सांगण्यात आलं पाहिजे. पण दुर्दैवाने तसं होत नाही. अगदी 20-30% तरी हे प्रमाण मी नक्की म्हणेल, की शारीरिक गरजांच्या बाबतीमध्ये अ, अवाजवी अपेक्षा ठेवल्या जातायत. त्या नात्याला तो वेळ दिला जात नाही. दुसरा ह्याचा एक भाग, की बळजबरी म्हणेन मी, की एकाच बाजूनी जोडीदाराकडून अपेक्षा करणं आणि त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून क्रुएल्टीकडे झुकणारे नातेसंबंध हाही एक फार मोठा भाग आढळून येतो. मोस्टली इथे मुलींच्या बाबतीमध्ये मी म्हणेन, की फार अवाजवी अपेक्षा केल्या जातात. त्या मुलीला कळत नाही हाऊ टू रिॲक्ट आणि मग एकतर्फी त्रास चालू होतो. त्याला आपण बळजबरी म्हणूयात, अनावश्यक मागण्या म्हणूयात आणि मग ती सहन करत एक वेळ अशी येते, की तिच्या नाकातोंडात पाणी जाण्याइतपत ती गुदमरते त्या नात्यामध्ये आणि मग प्रकरण डिव्होर्सपर्यंत जातं किंवा मला हवी तशी साथ मिळत नाहीये असं म्हणून त्याच्याकडून ती क्रुएल्टी वाढत जाते. ही बिकम फेड अप ॲट दॅट पॉइंट आणि मग ते आयदर ते दुसरीकडे तो लक्ष घालायला लागतो, दुसऱ्या नातेसंबंधामध्ये किंवा मग इथे डिव्होर्सपर्यंत प्रकरण येतं. तर या बाबतीत मी नक्की म्हणेल, की लग्न करण्याआधी केव्हा तरी या गोष्टींचं काउन्सिलिंग व्हावं दोघांचंही आणि हा फार गंभीरपणे बघण्याचा मुद्दा आहे. कारण संपूर्ण लग्नसंस्थेमध्ये ही एक महत्त्वाची बेसिक गोष्ट आहे, की तुमच्या एकमेकांकडून असलेल्या शारीरिक अपेक्षा आणि त्या गरजा त्याच्याशिवाय हे नातं टिकतही नाही. मग अशा वेळेला आयदर घरातल्या भाऊ म्हणा, बहीण म्हणा, मित्र म्हणा, मैत्रीण म्हणा ह्यांच्याकडून ह्याच्याविषयी जाणून घेतलं पाहिजे किंवा योग्य पद्धतीने समुपदेशन आपण आपलं करून घेतलं पाहिजे. जर आपल्याला ते लक्षात येत नसेल तर. बऱ्याचदा मॅडम असं होतं की पालक लग्न ठरवत असतील किंवा मुली स्वतःला पार्टनर बघत असतील, तेव्हा तो मुलगा किती कमवतो किंवा त्याच्याकडे किती प्रॉपर्टी आहे या गोष्टी बघितल्या जातात. तो निर्व्यसनी आहे का किंवा त्याचा स्वभाव आपला स्वभाव मॅच होईल का ह्या गोष्टी बघितल्या जात नाहीत. तर लग्न ठरवताना आपण कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत जेणेकरून पुढे आपल्याला प्रॉब्लेम होऊ नये? लग्न ठरवताना सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, की मी ज्या वातावरणात वाढलो किंवा वाढले, त्या वातावरणातला त्याच पद्धतीने वाढलेला मुलगा किंवा मुलगी असेल, तर मला सोपं जाणार आहे जोडीदाराबरोबर आयुष्य काढणं. हा एक भाग लक्षात ठेवला पाहिजे. म्हणूनच ते पूर्वी असं होतं ना, की घराणं बघितलं जायचं. साधारण ज्याला आपण असं म्हणतो, की ठीक आहे बाबा माझी मुलगी इथे सहजपणे रुळेल किंवा ह्या घरातली मुलगी आमच्या एकत्र कुटुंबामध्ये सहजपणे वावरेल आणि ती ह्याचा सगळ्याचा स्वीकार करेल. तर तो एक भाग बघणं महत्त्वाचं असतं.
दुसरा महत्त्वाचा भाग की मी जर लव्ह मॅरेज असेल किंवा तिचा स्वतंत्र निर्णय असेल, त्याचा असेल की मी जर लग्न करते आहे आणि मला हा मुलगा व्यक्ती म्हणून आवडलेला आहे, आमच्या आवडीनिवडी जुळता आहेत, तर फक्त आवडीनिवडी जुळता आहेत हा निकष कामाचा नाही. तर त्याच्या दैनंदिन सवयी पण मला पटतायत का? बरोबर आहे. किंवा तो मी निर्व्यसनी आहे म्हणून लग्न केलेलं आहे त्याच्याबरोबर. पण निर्व्यसनी म्हणजे फक्त तुमचं दारू, सिगारेट किंवा तत्सम व्यसनं आहेत का? तर नाही. कधी-कधी हे व्यसन अगदी माझ्याकडचंच एक उदाहरण सांगेल की मुलगा बायकर आहे. बरोबर आहे. तो दर वीकेंडला शनिवारी, रविवारी बाईक घेऊन त्यांची जी काही ट्रेक असेल म्हणा, त्यांचं जे शेड्यूल असेल ते शेड्यूल तो करतो. आणि लव्ह मॅरेज आहे. मुलीलाही याची कल्पना होती, तिलाही ह्याच्यासहित तो मुलगा आवडलेला होता आणि लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्यांनी हे गृहीत धरलं की तिला माझ्या आवडीनिवडी माहिती आहेत. ती मला कधी प्रेशर देणार नाही. त्याचं बायकिंग चालू राहिलं. ही मुलगी दर शनिवार आपल्यासोबत नवरा येईल, एक दिवस तरी आपल्याबरोबर वेळ काढेल आणि आपण एकत्र काहीतरी आयुष्य स्पेंड करू, रिकामा वेळ चांगल्या पद्धतीने एकत्र घालवू, अशा तिच्या अपेक्षा होत्या. त्यांनी हे कधी लक्षात घेतलं नाही आणि तिने कधी त्याला लग्नाच्या आधी सांगितलं नाही की बाबा ठीक आहे, मला तुझं हे वेळ आवडतं, पण संसारात येशील त्यावेळेला आपल्या दोघांचं एकत्रित आयुष्य असेल त्यालाही थोडासा वेळ द्यावा. आणि त्यांनीही लक्षात नाही घेतलं. मुळात भांडणं तिथे चालू झाली की तुला माहिती होतं मी जाणार आहे, मला हे आवडतं आणि हे मी सोडणारच नाहीये आणि आता तू मला कंपेल कसं करतेस? तर तेव्हा आवडीनिवडी जरी असतील तरी व्यसन म्हणल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं भाग आहे. ह्या सगळ्याचं क्लॅरिफिकेशन आधी एकमेकांना द्या किंवा त्याच्याबाबत मोकळी चर्चा करा. ते फार आवश्यक आहे. तिसरं महत्वाचं की जसं तू म्हणाले की प्रॉपर्टी. हाही फार गंभीर मुद्दा आहे की प्रॉपर्टी खूप आहे, श्रीमंत घराणं आहे म्हणून मी लग्न करतो आहे किंवा मुलगी एकुलती एक आहे, गडगंज आहे आणि आता काय मी एकुलतं एक जावई असेल, अर्थात तिची संपत्ती माझी असेल, असा काहीतरी विचार ठेवून जर लग्न केलेली असतील तर ती लग्न निश्चितच टिकत नाहीत. कारण लग्न हे तुमच्या एकमेकांच्या अंडरस्टँडिंगवर टिकतं. त्याला आपण सहजीवन असं म्हणतो. सहजीवन म्हणजे एकमेकांसोबतचे सगळ्या अडी-अडचणी, एकमेकांची सुख-दुःख ही समजून घेत पुढे जाणं आणि ते बंधन चांगल्या अर्थाने घेणं. म्हणजे त्याला जर तुम्ही लादलेलं बंधन म्हणून घेतलं तर हे लग्न टिकणार नाही. बरोबर. आजकाल मुलं बऱ्यापैकी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. तर मग आधी एकमेकांना जाणून घेण्यासाठी लिव्ह इन रिलेशनशिपचा फायदा होतो का? आणि होत असेल तर कसा? माझ्या मते नाही होत तसा फारसा फायदा. कारण लिव्ह इन मध्ये राहणं हा तसा रिस्की प्रकार आहे. खूपदा आढळून असं आलंय की लिव्ह इन मध्ये आम्ही राहतो आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही रिलेशनशिपमध्ये येऊ. तर ही ट्रायल झाली. बरोबर. मग ती ट्रायल घेताना तिथे बंधन नाहीये तुमच्यावर. त्याच्यामुळे मला कुठेतरी ह्याचं बर्डन नाही. मी आता जस्ट ट्रायल घेते, मला वाटलं तर मी राहील, नाही तर नाही राहणार आहे ह्या मुलासोबत. ह्या भावनेने तुम्ही एखाद्या नातेसंबंधामध्ये जेव्हा प्रवेश करता ना, तेव्हा ते टिकण्याचे चान्सेस फार कमी आहेत. म्हणजे थोडंसं धाडसी विधान असेल. मी म्हणेल की हे कसं आहे की मला लग्न नको आहे पण मला लिव्ह इन पाहिजे असं जर तुम्ही म्हणत असाल, तर पाऊस पडतोय, मला पावसाचा आनंद घ्यायचा आहे पण मी तो घरात बसून घेईल, तर तसं नाही जमणार. हा, तुम्ही छत्री घ्या, तुम्ही रेनकोट घाला, पण जा त्या पावसामध्ये जा, 4 थेंब अंगावर घ्या, त्या पावसाचे बाकीचे कॉन्सिक्वेन्सेस अनुभवा, चांगले वाईट जे असतील ते असतील, पण तो अनुभव घ्या आणि मग तुम्हाला तो पाऊस चांगल्या पद्धतीने आवडेल. खिडकीत बसून सुरक्षित ठिकाणी बसून पाऊस आवडेल आणि मला पाऊस फार आवडतो असं म्हणाला तर ते
तो आनंद खरा नव्हे. त्याच्यामुळे लिव्ह-इनमध्ये राहणं हे म्हणजे कुठेतरी मी माझं एक स्वातंत्र्य माझ्या हाताशी धरतोय आणि मग मी त्या नातेसंबंधात प्रवेश करतोय. तर ते तिथे जास्त प्रमाणात घटस्फोट होतील की जे डिक्लेअर नाहीयेत. आता डायव्होर्सची प्रोसेस ही बऱ्याच जणांना माहीत नसते आणि त्याच्याबद्दल मिसकन्सेप्शन भरपूर असतात. तर ही सगळी प्रोसेस पहिल्यांदा समजावून सांगा आणि त्याच्यानंतर या प्रोसेसमध्ये खर्च किती होतो आणि ती सामान्य माणसाला परवडणारी आहे का? साधारणतः डायव्होर्स हा 2 प्रकारचा असतो. एक तर परस्पर संमतीने घटस्फोट आणि दुसरा म्हणजे स्वतंत्ररित्या मला पाहिजे म्हणून मी दाखल केलेला घटस्फोट. ज्याला आपण पहिला जो आहे त्याला आपण म्युच्युअल डिव्होर्स म्हणतो, जी सर्वसामान्य फ्रेज आहे. तिथे बऱ्याचदा असं होतं की दोघांनाही माहिती असतं की आपलं एकमेकांची पटत नाहीये आणि भविष्यात आपण एकत्र राहू शकत नाही. तेव्हा ती जोडपी एकमेकांशी बोलतात, आपसातच बोलतात कोर्टात येण्याच्या आधीच आणि ते ठरवतात की आपलं आता हे नातं आपल्याला संपुष्टात आणायचं आहे. मग हे कसं आणायचं? हे बऱ्याचदा अ, आपसात ठरलं जातं. काय संपत्तीची देवाण-घेवाण असेल, त्याचं बायफर्केशन असेल, इतर गोष्टी असतील. तर हे आपसात ठरल्यानंतर मग कोर्टात येतात. त्याच्यासाठी तुम्हाला वकिलांकडे यावं लागतं. तुम्ही आल्यानंतर तुम्ही वकिलांना सांगू शकता, की आम्हाला परस्पर संमतीने घटस्फोट घ्यायचा आहे. आमच्या आपसात टर्म्स कंडिशन्स ठरलेल्या आहेत. त्याच्यानंतर वकील एक ड्राफ्ट बनवतात. तो ड्राफ्ट दाखल केला जातो. आता ऑनलाईन प्रोसेसनी ते दाखल आहे. कोर्टाचं कामकाज हे बऱ्यापैकी ऑनलाईन पद्धतीने होतं. तो ड्राफ्ट दाखल केला जातो. जर टर्म्स कंडिशन्स फायनल झालेल्या नसतील आपसामध्ये, तर बऱ्याचदा ज्या वकिलांकडे आपण जातो ते प्रयत्न करतात, की त्या टर्म्स कंडिशन्स तुमच्या आपसामध्ये फायनल होतील आणि तुम्ही एका प्लॅटफॉर्मवर याल, की ह्या सगळ्या अटी शर्ती आमच्यामध्ये आपसात मान्य झालेल्या आहेत आणि मग आता आम्ही पिटिशन दाखल करतो. असं दाखल झालेलं पिटिशन कोर्टामध्ये जेव्हा येतं त्यावेळेला कोर्टामध्ये समुपदेशक नेमलेले असतात फॅमिली कोर्टामध्ये. मोस्टली समुपदेशक हे फॅमिली कोर्टामध्ये असतात. तर कौटुंबिक न्यायालयामधले समुपदेशक असतात त्यांच्याकडे कमीत कमी 3 सिटिंग्स तुमचे होतात. तिथे हाच प्रयत्न केला जातो, की तुम्हाला जो घटस्फोट घ्यायचा आहे, तो घटस्फोट खरोखरच घेण्यामागची जी कारणं आहेत, ती तुम्हाला पटतायत का? ती तितकी गंभीर आहेत का? आणि मोस्टली आपल्याकडे कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी भारतीय कायदा प्रयत्न करतो. आपली संस्कृती तशी आहे. त्याच्यामुळे समुपदेशक हा निश्चित प्रयत्न करतात, की हा संसार टिकला पाहिजे. जर शक्य असेल तर मॅक्सिमम पद्धतीने सगळेच काउन्सिलर तो संसार तुटू नये म्हणून प्रयत्न करतात. जर असं झालं, की त्यांच्या लक्षात आलं, की नाही आता ह्यांच्यामध्ये पुढे एकत्र पद्धतीने राहणं शक्य नाही, तर त्यावेळेला ज्या टर्म्स कंडिशन्स फायनल झालेल्या असतील, त्याला कोर्टाकडून फक्त होकार दिला जातो. त्याच्यानंतर 3 समुपदेशन होतात. काउन्सिलरचा रिपोर्ट ज्या कोर्टामध्ये मॅटर दाखल आहे, त्या कोर्टामध्ये दिला जातो आणि तो निकाल लागला जातो. ह्याला 6 महिन्यांचा पिरियड आहे. आता सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार तो पिरियड जर व्हॅलिड कारण असेल, तर तो कमी होतो. पण ह्याला कूलिंग पिरियड म्हटलं जातं. मुळात हा कूलिंग पिरियड हा शब्दच एवढ्यासाठी आहे, की ते नातं एका फेजमध्ये 6 महिने राहतं आणि त्या फेजमध्ये हे सगळे तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ते कूल करण्याचा प्रयत्न केला जातो. ते जास्तीत जास्त नलिफाय करण्याचा प्रयत्न केला जातो. हा झाला पहिला प्रकार, की ज्याला आपण परस्पर समजुतीने घटस्फोट म्हणतो. दुसरा जो प्रकार आहे तो कंटेस्टिंग डिव्होर्स आपण ज्याला म्हणतो, की ॲग्रीव्ड पार्टी म्हणजे ज्या व्यक्तीला असं वाटतं, की माझ्यावर अन्याय होतो आहे, मला हे नातेसंबंध टिकवणं शक्य नाही आणि मला याच्यातून सुटका पाहिजे. अशा वेळेला ती व्यक्ती कोर्टामध्ये येते, ती दाद मागते. पुन्हा एकदा तुम्हाला एक चांगला वकील गाठावा लागतो. त्यांच्याकडे जेव्हा तुम्ही तुमची संपूर्ण घटना म्हणा, झालेली अन्यायाची बाब जी आहे किंवा जी स्थिती आहे आत्ताची तुमची, ती तुम्ही सांगता. ते तुम्हाला योग्य पद्धतीने सल्ला देतात. म्हणजे राधा तो दिला जावा
आणि मग पिटिशन तयार होतं, त्याच्यामध्ये मागण्या असतात. त्या मागण्या त्या पिटिशनमध्ये नमूद केल्या जातात. मग पिटिशन दाखल होतं. त्याच्यानंतर अपोजिट साईडला नोटीस पाठवली जाते, कोर्ट थ्रू समन्स जातं. मग दुसरा जोडीदार आहे तो कोर्टामध्ये हजर राहतो, तो त्याचा वकील लावतो. कधी कधी काही जणांना ज्यांना ज्ञान असतं ते स्वतःची केस स्वतःही लढवतात. अपवादात्मक संख्या आहे ती. पण मग दुसरा समोरचा जो जोडीदार आहे तो त्याची बाजू मांडतो. त्याच्यानंतर काही अंतरिम मागण्या असतील तर त्याची सुनावणी आधी होते. पोटगी म्हणा, मुलांची कस्टडी म्हणा, ह्या बाबींवर आधी डिसिजन दिला जातो. मुलांचा ॲक्सेस असतो, त्यावर आधी निकाल दिला जातो, ज्याला आम्ही इंटेरियम ऑर्डर म्हणतो. आणि मग तुमच्याकडे असलेली कागदपत्र, पुरावे ह्याची शहानिशा होते. कोर्ट त्या सगळ्या कागदपत्रांची, पुराव्याची छाननी करतं. त्यानंतर डिव्होर्स पिटिशनचा निकाल लागतो. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये खर्च किती होतो? मुळात ह्या दोन्ही याला अतिशय नॉमिनल स्टॅम्प फी आहे. कोर्टामध्ये तुम्हाला स्टॅम्प भरावा नाही लागत, खूप नॉमिनल रक्कम असते ती. पण हा पुन्हा व्यवसायाचा भाग आहे. प्रत्येक वकिलांची आपली आपली स्वतंत्र पद्धतीची फी असते. तुमच्या तुमच्या कामाच्या स्किलवर तुम्ही ती फी घेऊ शकता. अगदी असं होतं की चांगले वकील जे आहेत ते तुमची आर्थिक स्थिती बघून फी सांगतात आणि ती तशी सांगितली जावी, कारण कौटुंबिक खटले हे एका अर्थाने सामाजिक व्यवस्थेचा भाग म्हणून चालविण्यात यावेत असा संकेत आहे आणि तो पाळला जातो बऱ्याचदा. त्याच्यामुळे फी ही पक्षकारांच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असते. पण ही सामान्य माणसाला परवडणारी असते का? असते. 70% सामान्य माणसाला परवडणारी. रादर प्रश्न जर असा असेल की असते का, तर हो, फी तुमची सामान्य माणसाला परवडणारीच असते. आणि ती असावी का, तर ती असावी असं मी म्हणेन. अगेन इट डिफर्स विथ एव्हरी प्रोफेशनल पर्सन की तुमचे वकील काय पद्धतीने फी लावतात आणि तुम्ही ती बेअर करू शकता का, हा महत्त्वाचा मुद्दा. आता यापुढचा प्रश्न, नेमका पोटगीचा अधिकार म्हणजे काय? पोटगी म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर तिची स्वतःची आर्थिक गरज भागवणं, निकड भागवणं काही कारणांनी तिला शक्य नसेल, तर अशी व्यक्ती, अशी स्त्री किंवा मुलगा किंवा आईवडील किंवा नवरा देखील, हा जी आपलं भरणपोषण करणारी व्यक्ती आहे, म्हणजे त्यामध्ये नवरा असेल, आईवडील असेल, अगदी विधवा असतरी तिच्या सासू सासऱ्यांकडून स्वतःसाठी किंवा आपल्या मुलासाठी, 18 वर्ष वयाखालच्या मुलासाठी म्हणून कोर्टामध्ये जाऊन आपल्या उदरनिर्वाहाला, आपल्या आरोग्याच्या खर्चासाठी पोटगी मागू शकते. त्याला आपण पोटगीचा अधिकार म्हणतो. ह्याच्यासाठी वेगळे वेगळे कायदे आहेत. वेगळ्या वेगळ्या मार्गांनी तुम्हाला पोटगी मागता येते. हिंदू विवाह कायदा 1955 नुसार तुम्हाला सेक्शन 24 खाली कोर्टामध्ये पोटगी मागता येते. स्पेशल मॅरेज ॲक्ट सेक्शन 24 खाली तुम्ही पोटगी मागू शकता. त्याच्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट जो आहे, कौटुंबिक हिंसाचार कायदा संरक्षण कायदा जो महिलांसाठी आहे, त्याच्या सेक्शन 23 नुसार कोर्टामध्ये पोटगी मागता येते. तसंच CRPCचं एक क्रिमिनल जो आपला कायदा आहे त्याच्याखाली स्वतंत्र कलम आहे, त्याच्या अंतर्गत तुम्हाला दावा करता येतो पोटगीचा. आणि अशा वेळी मी माझ्यासाठी किंवा माझ्या मुलासाठी किंवा माझ्या मुलांच्या अगदी मुलगी असेल तर मुलीच्या लग्नापर्यंतचा खर्च मागण्याचा संपूर्ण हक्क हा व्यक्तीला आहे. जेव्हा नवरा कमवतो तेव्हा त्याला बायकोला पोटगी द्यावी लागते. तर अशा केसेस असतात का की जेव्हा बायको कमवतीये आणि नवरा कमवत नाहीये, तर त्याने तिला पोटगी दिली आहे, किंवा दोघंही समान कमवतात, तर मग कोणी कोणाला पोटगी द्यायची? जोडीदारापैकी जो काही कारणांनी कमवत नाही आहे, समजा नवरा आहे आणि
फिजिकल डिसॅबिलिटी आहे किंवा नोकरी गेली आहे आणि ही कांट अर्न. अशा वेळेला जर बायको कमवत असेल आणि ती त्याचं देखभाल करत नसेल, ती त्याच्यावर खर्च करत नसेल, तर अशा वेळेला ही हॅज एव्हरी राईट टू आस्क ॲलिमनी. सुप्रीम कोर्टाचं आपल्याकडे एक सुप्रीम कोर्टाचं खूप चांगलं जजमेंट आलेलं आहे नोव्हेंबर 2020 मध्ये, रजनीश वर्सेस नेहा शर्मा म्हणून. आणि त्याच्यामध्ये फार स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने काही गोष्टी बंधनकारक केलेल्या आहेत की जेव्हा तुम्ही पोटगी मागता तर ती पोटगी ठरते कशावर. पूर्वी असं व्हायचं ना की पोटगी मागताना माझ्याकडे नवऱ्याचे इन्कमचे काय पुरावे असणार आहेत. संसार करताना कुठलीही गोष्ट आपण पुरावे ठेवून करत नाही ना. माहिती नसतं की डिव्होर्स होणार आहे. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी अशाच चालू असतात. कित्येक महिलांना आजही आपल्या नवऱ्याचा पगार माहिती नसतो. मग अशा वेळेला जेव्हा मी कोर्टामध्ये पोटगी मागते त्यावेळेला समजा मी जी पोटगीची रक्कम मागेल तर मला कोर्ट विचारतं की तू कुठल्या बेसिसवर रक्कम मागतेस. तुला नवऱ्याचा पगार माहिती आहे का. तर ती सांगते हो मला तोंडी माहिती आहे. मग कोर्ट पूर्वी नवऱ्याला म्हणायचं की तुमची कागदपत्र दाखल करा. ऑब्व्हियसली नवरा पटकन कागदपत्र दाखल करायचा नाही आणि मग हे पोटगीचे मॅटर्स वर्षानुवर्ष चालायचे. आता सुप्रीम कोर्टाने ह्याच्यावर अतिशय एक चांगला हे केला, एक निर्णय दिला आणि दोघांनाही बंधनकारक केलेलं आहे की तुम्ही तुमची प्रतिज्ञापत्र दाखल करा ॲसेट लायबिलिटीची. म्हणजे तुमचं पगारपत्रक, तुमचे पे स्लिप्स, तुमच्याकडे असणारी संपत्ती जी मुवेबल आहे, इमुवेबल आहे, त्याच्यानंतर तुमचे खर्च हे दोघांनीही कोर्टामध्ये दाखल करायचे. ते ॲफिडेव्हिटवर दाखल करायचे. त्याच्यामध्ये जर खोटी माहिती दिलेली आढळली तर कोर्टाला अधिकार दिलेले आहेत की कोर्टाने जो कोणी खोटी माहिती देईल त्याच्याविरुद्ध कोर्टाने कारवाई करावी किंवा कोर्ट त्याच्याविरुद्ध स्वतःहून कारवाई करेल असे अधिकार कोर्टाला आहेत. आणि मग ह्या दोघांचं प्रतिज्ञापत्र, त्याच्यासोबतची दाखल कागदपत्र ह्याची कोर्ट निरलसपणे छाननी करतं आणि मग तो निर्णय दिला जातो की पोटगी मिळण्यास ती पत्नी किंवा तो पती हा खरोखरच लायक आहे का आणि असल्यास ती पोटगी किती दिली गेली पाहिजे. ह्याच्यामुळे ना पोटगीच्या कायद्यामध्ये खूप आमूलाग्र बदल झाला. एक प्रकारची पारदर्शकता आली आणि न्याय गोष्टींच्या आधारावर पोटगी मिळण्यास सुरुवात झालेली आहे. आता एका मॅटरमध्ये माझ्याकडचं एक प्रकरण होतं की नवऱ्याचा ॲक्सिडेंट झाला आणि नवऱ्याची नोकरी गेली. तो घरीच होता. त्याचा काय हॉस्पिटलायझेशनचा खर्च वगैरे त्याच्या ह्याच्यातून झाला, त्याच्या मेडिक्लेममधून. आणि त्याच्यानंतर तो घरी होता. 2 मुलं होती. पत्नी नोकरी करत होती. ती व्यवस्थित कमवत होती. पण काही दिवसांनंतर त्यांच्यातले नातेसंबंध हे खूप दुरावले गेले आणि ते अशा ह्याला पोचले की तिला त्याच्यासोबत राहायचंच नव्हतं. सो हळूहळू तिने डिव्होर्सकडे वाटचाल चालू केली आणि तिने डिव्होर्स दाखल केला. दोघांच्या नावावर घर होतं, एकत्र घर होतं. तिचं असं म्हणणं होतं की मी मुलांसोबत राहणार, घराचा ताबाही मला दिला पाहिजे आणि ॲज ही इज नॉट अर्निंग, ही इज नॉट कॉन्ट्रीब्युटिंग एनिथिंग इन द हाऊस आणि तो घरात बसून मला कटकट करतो, मला त्रास देतो, सो आय वॉन्ट डिव्होर्स. याला क्रुएल्टीखाली तो डिव्होर्स तिने दाखल केला. तो दिल्यानंतर नवरा हतबलत झाला की मी कमवत पण नाही आहे, मी त्रास देत नाही आहे, मला मान्य आहे की मी अवलंबून आहे, पण ह्यात माझा दोष नाही, परिस्थितीने माझ्यावर ही वेळ आलेली आहे आणि मग मी काय करू. मग अशा वेळेला आम्ही नवऱ्याकडून पोटगीचा दावा लावला. घटस्फोटाच्याच दाव्यामध्ये एक अर्ज केला आणि त्यामध्ये कोर्टाचा निकाल अतिशय चांगला आला की तिने त्याला त्याच्या रोजीरोटीसाठी, त्याचा स्वतःचा मेंटेनन्स करण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी तिने त्याला दरमहा 15,000 रुपये पोटगी द्यायची. तिथे तो रिलीफ कोर्ट देतं आणि तो निश्चित मिळतो. फक्त एवढंच की ती कारणं तेवढी व्हॅलिड पाहिजेत, ती कारणं तुम्हाला सिद्ध करता आली पाहिजेत आणि क्रुएल्टी पण प्रूव्ह झाली पाहिजे त्या बाबतीमध्ये. जेव्हा नवरा आणि बायको दोघंही समान कमवत असतील तर त्यावेळी पोटगी एकमेकांना कशी दिली जाते किंवा ती माप पण होते का, कसं असते प्रोसेस काय? नक्की. दोघं जर समान कमवत असतील आणि मूलबाळ नसेल, त्या दोघांचे खर्चही एका अर्थाने आपल्या आपल्या पद्धतीने भागत असतील
तर नवऱ्याने पोटगी दिलीच पाहिजे असा नियम नाही. अशा वेळेला कोर्ट 100% हा डिसिजन देतं की शी इज इंडिपेंडंट, ती कमावते आहे, ती तिचा खर्च भागवू शकते. दोघांचं इन्कम सारखं आहे. त्याच्यामुळे नवऱ्याने केवळ ती बायको आहे म्हणून तिला पोटगी द्यावी. या डिवोर्सच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये भरडलं जातं ते त्या कपलचं मूल. तर या पालकांच्या डिवोर्सचा मुलांच्या मानसिकतेवर कसा परिणाम होतो? फार महत्त्वाचा प्रश्न विचारलास ऋतुजा तू. मी नेहमी म्हणते की मुलं ही त्यांना हवं म्हणून जन्माला येत नाहीत. तुम्हाला पाहिजे असतं म्हणून तुम्ही मूल जन्माला घालता. ती मुलं जेव्हा तुम्ही जन्माला घालता त्यावेळेला ती तुमची एकत्रित जबाबदारी असते आणि ती नुसती जबाबदारी नसते. त्यांना चांगलं एन्व्हायर्नमेंट देणं, चांगल्या वातावरणात वाढवणं, त्यांना जीवनाला पोषक सगळ्या गोष्टी देणं हे तुमचं कर्तव्य असतं. केवळ आमच्या दोघांचं पटत नाही आणि म्हणून आम्ही अतोनात भांडणं करतो आहोत, म्हणून त्या मुलाकडे, त्याच्या संगोपनाकडे, त्याच्या मानसिकतेकडे दुर्लक्ष करणं हा अक्षम्य अपराध आहे. म्हणजे मला वैयक्तिकदृष्ट्या अतिशय डाचणारा प्रश्न आहे हा. गेली 25 वर्ष मी कौटुंबिक न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करते आणि दरवेळेला मी हे बघते की मुलांकडे दुर्लक्षच केलं जातं. दोघांची भांडणं, दोघांचा इगो, दोघांचे अट्टहास हे इतक्या विकोपाला गेलेले असतात ना की ह्यात तो मूल भरडलं जातं. त्या मुलाला दोघंही पाहिजे तो. त्यांना आई पण पाहिजे, त्यांना वडील पण पाहिजे आहेत. बरोबर आहे? मग अशा वेळेला मुलगा ही प्राथमिकता का नाही ठेवली जात? जर ती ठेवली ना तर बऱ्याचदा एकमेकांचे विकोपाला जाणारे वाद आहेत ते विकोपाला न जाणारे असतात. ह्याच्या पण जाणीवा पालक म्हणून तुम्हाला होतात. पण मला होणारा त्रास ही जर मी प्रायोरिटी ठेवली तर निश्चित ते मूल भरडलं जातं. आणि ऋतुजा दर शनिवारी कौटुंबिक न्यायालयामध्ये येऊन बघण्याजोगं चित्र असतं. फार वाईट वाटतं की बहुतांशी केसेसमध्ये 97-98% केसेसमध्ये आईकडे मुलांचा ताबा असतो. नैसर्गिक पालक म्हणून वडिलांना मुलाची भेट हवी आहे ना. बरोबर आहे. कोर्टाने निर्णय दिलाय किंवा कोर्ट म्हणणारच आहे की तो ताबा वडिलांकडे नाहीये म्हणून आईकडे ते मूल राहतं. ते वडील म्हणतात मला मुलाची भेट हवी आहे आणि अशा वेळेला सुरक्षित जागा म्हणून कोर्टाच्या प्रिमायसेसमध्ये तो ॲक्सेस दिला जातो. कौटुंबिक न्यायालयाच्या त्या आवारात येऊन बघावं. वडील आणि मुलगा ठरवलेल्या त्या 2 तासासाठी भेटतात एकमेकांना आणि ज्या असोशीनी ते खेळत असतात, ज्या असोशीनी तो वडील तो क्षणोक्षण त्या मुलाबरोबरचा अनुभवत असतो ना, ते फार विदारक चित्र आहे. म्हणजे असं वाटतं की त्या मुलाचं काय दोष आहे? ते मुलंही वडील आहेत त्याचे. निश्चित काही आठवणी आहेत. मग ते मूल त्या 2 तासामध्ये वडिलांबरोबरचा वेळ जेवढा शक्य आहे तेवढा साठवून घेतो. ह्याची दुसरी बाजू आणखीन एक आहे की जर अन्याय होत असेल वडिलांकडून आईवर म्हणा किंवा ते मूल सतत मारहाणच बघतंय, ते मूल सतत आईला होणारा घरातला टॉर्चरच बघताय, तर अशा वेळेला पण ते मूल इंट्रोवर्ट होत जातं, एकांगी होत जातं. कारण मुलांचं पण स्वतःचं स्वतंत्र जग आहे. त्या मुलांना शाळा आहे, त्या मुलांना त्यांचा मित्रपरिवार आहे आणि तिथे ती मुलं जेव्हा आपल्या मित्रांचं त्यांचं कुटुंब बघतात, त्यांना शाळेत सोडायला येणारे आई बाबा बघतात, त्यावेळेला ते मूल आतल्या आत श्रिंक होत जातं की माझ्या घरात हे वातावरण नाही आहे आणि दे आर हेल्पलेस. त्या मुलांना घरात थोडी ना सेफ असतो. त्याच्या इच्छेचा कोण विचार करतं? अशा वेळेला न बोलता येणारी मुस्कटदाबी ही सगळ्यात जास्त सहन करणारा घटक म्हणजे तुमचं मूल आहे. हे नेहमी लक्षात ठेवा आणि त्या अँगलनी विचार करावा पालकांनी असं मी म्हणते. मुलाचा ताबा आईकडे ठेवण्याचा कोर्टाचा मुख्यत्वे कल असतो.
तर मग त्याच्यात त्याच्या वडिलांचा अधिकार काय? वडिलांना मुलाच्या ताब्याचा अधिकार आहे निश्चित, पण तो त्यासाठी काही गोष्टी कोर्टामध्ये अ, स्पष्टपणे आणल्या गेल्या पाहिजेत. जसं की आईची मानसिक स्थिती व्यवस्थित नाही किंवा आईची आर्थिक स्थिती इतकी खालावलेली आहे की आई त्या मुलांना योग्य पद्धतीने शिक्षण देऊ शकत नाही, त्यांचं पालनपोषण करू शकणार नाही, किंवा आईचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे, आईचं मुलाकडे लक्ष दिलं जात नाही आहे आणि जे मुलाच्या निकोप वाढीसाठी अतिशय चुकीचं आहे. अशा गोष्टी जर वडील कोर्टामध्ये प्रूव्ह करू शकले तर कोर्ट त्याचा संवेदनशीलपणे विचार करतं आणि कस्टडी वडिलांकडे येते. पण शक्यतो लहान मूल हे आईकडे सुरक्षित असतं आणि आई ही त्याची चांगल्या पद्धतीने काळजी घेऊ शकते, संगोपन करू शकते, असे एक गृहीतक आहे. त्या गृहीतकाला आधारित ठेवून बऱ्याचदा मुलांचा ताबा हा आईकडे ठेवावा असा निर्णय दिला जातो. घटस्फोट न मागता अन्यायाविरुद्ध दाद मागायची असेल तर त्याच्यासाठी कुठला कायदा आहे? अशा वेळेला एक ज्युडिशियल सेपरेशन हा एक पार्ट आहे की मला घटस्फोट घ्यायचा नाही आहे, पण आमच्यामध्ये नवरा बायकोचे संबंधच आता निर्माण होऊ शकत नाहीत, तर हे नातं आपण स्थगित करूयात किंवा इथेच थांबूयात, पण मला घटस्फोट नको आहे, म्हणजे मला तो टॅग नको आहे घटस्फोटाचा. अशा वेळेला ज्युडिशियल सेपरेशन नावाचा एक भाग आहे की दोघांनी आपसामध्ये ठरवायचं. अगेन तुम्ही वकिलांकडे येऊ शकता आणि आम्हाला ज्युडिशियल सेपरेशन पाहिजे असं सांगितलं जातं. मग तो काळ असतो, तुम्ही वर्षभरासाठी म्हणा, 6 महिन्यांसाठी म्हणा, तेवढ्या वेळासाठी तुम्ही ते ज्युडिशियल सेपरेशन दाखल करता, तुम्ही राहा. जर तुम्हाला त्या वर्षभरामध्ये असं वाटलं की ओके आम्ही राहू शकतो स्वतंत्र आणि आम्ही स्वतंत्र राहिलो तरी आम्ही फार आनंदात राहू शकतो, म्हणजे वी आर हॅपी ॲट दिस स्टेज, असं जर दोघांना पटलं आणि वाटलं की निष्कारण आम्हाला घटस्फोट घ्यायचाच नाही आहे, पती पत्नीचं नातं आहे ते आम्ही तसंच ठेवू कायदेशीरदृष्ट्या आणि आम्ही स्वतंत्र व्यक्ती म्हणून आमचं आयुष्य चालू शकतो, तर अशा वेळेला ज्युडिशियल सेपरेशन घेऊ शकता आपण. जर तेव्हा असं वाटलं की नाही बाबा आपण असं राहण्यापेक्षा आपल्याला घटस्फोट घेतलेला बरा, तर पुन्हा तुम्ही ज्युडिशियल सेपरेशन तुम्ही रूपांतरित करू शकता घटस्फोटामध्ये. कधी कधी असंही होतं की ज्युडिशियल सेपरेशनला गेलेले आहेत, स्वतंत्र राहिलेत आणि मी असं वाटतं की अरे नाही, हे एकमेकांपासून स्वतंत्र राहण्यापेक्षा ठीक आहे, जे काय वाद आहेत एकमेकांमधले, जे काय तणाव आहेत ते तसे मायनर आहेत, ह्याच्यापेक्षा एकत्र राहून हे प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवता येतील, असं जर वाटलं तर त्या ज्युडिशियल सेपरेशनमध्ये ही एक संधी असते की तुम्ही पुन्हा एकदा ते सेपरेशन कॅन्सल करून पती पत्नी म्हणून एकत्र नांदू शकता. हा झाला एक भाग. दुसरा भाग की बहुतांशी महिलांना असं होतं की प्रचंड पद्धतीने त्रास दिला जातो, अजूनही आपल्याकडे तो त्रास आहे, म्हणजे शहरी भागांमध्ये, खेडेगावांमध्ये खूपदा त्या महिलेवर होणारा घरातला जो त्रास आहे, जो अन्याय आहे, जी क्रुएल्टी आहे, ती इतक्या प्रमाणात असते की तिला कोर्टात येण्याशिवाय गत्यंतरच उरत नाही. मग त्याच्यासाठी कौटुंबिक हिंसाचाराकरिता संरक्षण कायदा म्हणून एक स्वतंत्र कायदा निर्माण केला गेला. त्याच्या अंतर्गत त्या अन्यायाविरुद्ध, सासरच्या मंडळींविरुद्ध किंवा नवऱ्याच्या विरुद्ध ती मुलगी दाद मागू शकते कोर्टामध्ये आणि मग ती दाद मागताना ती पोटगीही मागू शकते आणि जर तिची इच्छा असेल तर ती डिवोर्सही मागत नाही. आणि मला घटस्फोट नको आहे, पण मला जो त्रास होतोय, माझ्यावर जो अन्याय झालेला आहे, माझा जो छळ होतोय, आर्थिक, मानसिक, शारीरिक छळ, त्याच्या विरुद्ध मला दाद पाहिजे. मग अशा वेळेला ती या कायद्याअंतर्गत कोर्टामध्ये पिटिशन दाखल करू शकते आणि तिच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी ती दाद मागू शकते 100%. डिओच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये काउन्सिलिंगचा कितपत रोल आहे आणि तुमच्याकडे अशी कुठली केस आली आहे का ज्यांना की नाही आता मला 100% डिओसच हवा आहे, पण तुम्ही त्यांना काउन्सिलिंग केले आणि त्याच्यानंतर आता ते सुखाचा संसार करतायत?
अगदी अशा बऱ्याच केसेस असतात. म्हणजे माझ्याकडचेच खूप चांगले अनुभव आहेत काही. आणि काउन्सिलिंग हा फार चांगल्या पद्धतीने कौटुंबिक प्रश्न हाताळण्याचा मार्ग आहे. नेहमी असा एक काय म्हणूयात, पुन्हा एकदा मी म्हणेल की असा एक संकेत आहे की कौटुंबिक दावे हे संवेदनशीलपणे हाताळावेत. जेव्हा तुमच्याकडे एखादा पक्षकार येतो सांगत, की माझ्यावर अन्याय झालेला आहे किंवा आमच्यामध्ये बेबनाव आहे, आमच्यामध्ये वाद आहेत आणि हे नातेसंबंध आता मला टिकवायचं नाही आहे. त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं काम असं असतं किंवा असावं, की त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला जावा, की बाबा नक्की काय कारण आहेत. खूपदा असं असतं ना, की आपण म्हणतो की मला वाटणारा त्रास हा हा फार मोठा आहे, म्हणजे इतका मोठा आहे की मी जगूच शकत नाही. पण मुळात तो तेवढा नसतो, तो छोटा असतो, तो रिकव्हरेबल असतो किंवा तो क्युरेबल असतो. आणि हे सांगायला घरची मंडळी, मित्रमंडळी जर नसतील किंवा ते उलट पद्धतीने जर त्याला सांगत असतील, तर तो छोटा प्रश्न हा डोंगरा एवढा होतो. आणि मग मुलं घटस्फोटांपर्यंत पोहोचतात, मुलं मुली दोघंही. मग ते जेव्हा येतात त्यावेळेला त्या निर्णयाच्या मुळाशी जावं, त्याच्यावर चर्चा केली जावी आणि जर शक्य असेल तर ते चांगल्या पद्धतीने त्यांचं समुपदेशन करावं, की जेणेकरून त्यांच्या लक्षात येईल की हा प्रश्न फार गंभीर नाही. अगदी वेळ पडली तर मी स्वतः कधी-कधी समजा माझ्याकडे जर मुलगा आलेला असेल, तर मी त्याच्या परवानगीने मी मुलीलाही बोलवते. थेट कोर्टामध्ये प्रकरण दाखल करण्यापेक्षा. कारण शेवटी ना कोर्टामध्ये तुम्ही गेल्यानंतर एक लक्षात ठेवायला पाहिजे, की मूळ प्रश्न त्या दोघांनाच माहिती आहे. काय घडतं हे त्या दोघांपेक्षा इतर कुठल्याही तिसऱ्या व्यक्तीला माहिती नाही. म्हणजे भले तिची आई असेल, वडील असेल, ह्याचे आई-वडील असतील, अगदी सख्खं मूल असेल, तरीही त्या दोघांमध्ये भांडणाचं जे कारण आहे, ते त्या दोघांव्यतिरिक्त कुणालाही माहिती नसतं. अशा वेळेला बघा, आपल्या दोघांमधला वाद आहे, आपल्या दोघांना काय बेबनाव आहे, आपल्याला न्याय पाहिजे आणि आपण कोर्टामध्ये जातो, भांडतो. त्याच्यावर निर्णय देणारा जज नावाचा तिसराच माणूस आहे, की ज्याला तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी काही कागदपत्रांवरच्या वस्तुस्थिती बघता काही घेणं-देणं नाही आहे. त्यांना आतल्या गोष्टी माहितीच नाही आहेत. आणि मग जेव्हा ही प्रकरणं कोर्टामध्ये येतात ना, तेव्हा ती टांगती तलवार फार धोकादायक असते. म्हणजे कोर्टामध्ये प्रकरण दाखल झाल्यानंतर तो जो स्ट्रेस आहे ना, तो 1 वर्षाचा स्ट्रेस तुमचं 10 वर्षाचं आयुष्य तुमचं कमी करतो. म्हणजे केवळ तुमचंच नाही, तुमच्या दोन्ही घरच्यांचं. कारण तो ताण आहे. तुमच्या दोघांमधला वाद जज नावाचा तिसरा माणूस सॉल्व्ह करणार आहे आणि त्याचा निर्णय तुम्हाला मानणं बंधनकारक आहे. त्यातली एक व्यक्ती नक्कीच अन्याय सहन करणारी आहे, दुसरी व्यक्ती अन्याय करणारी आहे. मग जी सहन करते तिच्यावरचा ताण किती मोठा असेल आपण कल्पना करू शकतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना समुपदेशकांनी नक्की द्यावी, वकिलांनी पण द्यावी तुमच्याकडे पक्षकार आल्यानंतर, की हे असं होणार आहे पुढे भविष्यात, ह्या गोष्टींना तुम्हाला फेस करायचं आहे. बहुतांशी असं होतं की जेव्हा तुम्ही याची कल्पना देता ना, त्यावेळेला मूळ मुद्दा ते आपल्याला सांगतात, तो लक्षात येतो. आणि मग तू जसं म्हणालीस तसं काउन्सिलिंग हा फार मोठा रोल प्ले करतं अशा वेळेला. आणि खूपदा प्रकरणं तिथेच सॉल्व्ह होतात. भले कदाचित ते पॅचअप होईल, पुन्हा नांदायला जातील, त्या मुलीलाही बोलवून घेतलं किंवा मुलाला बोलवून घेतलं आपण तर, किंवा कंटेस्टिंग डिव्होर्सपेक्षा तो म्युच्युअलला येईल, की टर्म्स कंडिशन्स आउट ऑफ कोर्टच. कारण कोर्टामध्ये दावा दाखल झाला ना, की आरोप प्रत्यारोप, मग एक्झॅगरेशन त्या फॅक्ट्सचं हे होतं आणि मग अरे हे घडलंच नव्हतं किंवा तू एवढ्याशा गोष्टीचं या पद्धतीने रूपांतर करून कोर्टात सांगितलंस. मग तिथे ते जे दुखावलं जाणं आहे ना, ते इतकं बेकार असतं की ते वाढत जातं. म्हणजे तो त्रास होतो की एवढीशी घटना होती, हिनी काय पद्धतीने कोर्टापुढे मांडली आणि मग तो विश्वासघात वाटायला लागतो. मग तिथून तो सुडाचा प्रवास चालू होतो की तू असं म्हणलीस, आता ठीक आहे मी याला काउंटर म्हणून हे म्हणतो, आणि मग ही प्रकरणं संपत नाहीत. माझ्या तू जसं एक उदाहरण मला नक्की द्यायला आवडेल की 40-45 वय असलेले एक गृहस्थ माझ्याकडे आले होते. पती पत्नींमध्ये बेबनाव होता. त्या वयाच्या त्या टप्प्यावर बेबनाव होण्याची अनेक कारणं असतात, की तिने खूप सहन केलेलं असतं किंवा तिची वर्तणूक पहिल्यापासून यांना पटलेलीच नव्हती. तरीही ते मूल होतं त्यांना एक,
आणि मुलाकडे बघत 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 त्यांनी ते सहन केलं होतं. एक वेळ अशी आली की त्यांना असं वाटलं की मी आता 20 वर्ष संसार केला आहे आणि आता सेटल आहे, मी इकॉनॉमिकली पण सेटल आहे, काय तिला पोडगी पाहिजे असेल तर मी तिला पोडगी देऊ शकतो. तिच्या माहेरच्यांचा प्रचंड इंटरफिअरन्स होता. ह्या गृहस्थांनी तो आत्तापर्यंत सहन केला होता. म्हणजे वर्षानुवर्ष ह्याच्या आईवडिलांनी ह्याच्याकडे यायचंही नाही, पण तिची आई वडील हे यांच्या घरी मुक्काम करून राहणार, महिनोन-महिने राहणार आणि हा गृहस्थ आपलं ठीक आहे जाऊ देत, मुलासमोर कुठे वाद करायचे किंवा अशा पद्धतीने त्यांनी ते सहन केलं होतं. आणि एके दिवशी ते अगदी वैतागून आले की नाही मॅडम, मला आता हे संबंध नको आहेत. तिची काय मागणी असेल ती देण्याइतपत मी आता सक्षम आहे. माझा मुलगाही मोठा झाला आहे, 18 वर्ष वय झालेलं आहे, त्यांनी हे बघितलेलं आहे आणि त्याला मी पूर्ण कल्पना देऊन इथे आलो आहे की बाबा रे आता मी ह्याच्यातून मोकळा होतो. ते आल्यानंतर मला 2 मिनिट असं त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा म्हटलं, तुम्ही तुमच्या पत्नीशी कधी बसून बोललात का? तिला कधी तुम्ही कल्पना दिली होती का ह्याची की हे जरा थांबूयात? नाही म्हणे, मी त्याला आडून अनेक वेळा सुचवलं होतं. म्हटलं बरं ठीक आहे, एकदा आपण त्यांना स्पष्टपणे कल्पना देऊयात का, तुम्हाला चालेल का? असं ते म्हणे बघा तुम्ही प्रयत्न करून बघा. मग त्यांच्या पत्नीला मी बोलवलं आणि तिला सांगितलं की असं असं आहे. तर तिला आधी तर पचलंच नाही की ती म्हणे अरे बापरे, हे इथपर्यंत गेलंय. मला असं वाटायचं की त्यांना माझे आईवडील आलेले चालत आहेत. त्याच्या आईवडिलांनी माझ्यावर सुरुवातीला काही आरोप केले होते तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की हे मला घरात नको आहेत आणि मी माझी नाराजी वेळोवेळी व्यक्त करत गेले आणि मग ते आमचे संबंध थांबले आणि मलाही त्याच्यात काही फारसं वाटलं नाही. मग जेव्हा तिचं समुपदेशन केलं, तिला सांगितलं की असं नसतं, जसे तुला तुझे आईवडील पाहिजे तसे ह्यांनाही पाहिजेत. वयाच्या 40शीला आल्यानंतर अदर पुरुषांना जास्त एक तो इमोशनल हे येतो, पार्ट येतो आणि आईवडील हवेसे वाटायला लागतात किंवा तो एक आधार वाटायला लागतो. तू त्यांचं नातं तू कशाला हॅम्पर करतेस? आता काळ बराच सरला आहे, त्यांनाही बोलवून घ्या, एकत्र राहा, बघा प्रयत्न करता येतोय का? कारण शी वॉज शॉक की हे घटस्फोटापर्यंत जात आहे. मग 2-3 वेळा त्या दोघांना आम्ही बोलवलं आणि त्या समुपदेशनानंतर तिलाही तिच्या चुका कळल्या. आता ते अतिशय आनंदाने राहत आहेत. त्यांना एक नातवंड आहे. दर पाडव्याच्या, गुढीपाडव्याच्या दिवशी वर्षाच्या सुरुवातीला त्यांचा एक फोन येतो. त्यांचे कायम माझ्याशी कॉन्टॅक्ट असतात की मॅडम आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने राहतोय, मजा येते आहे आणि खरोखरच त्यावेळेला हा जर डिसिजन घेतला असता तर आज आमच्या दोघांचं आयुष्य चुकीच्या मार्गाने गेलं असतं किंवा फार एकटेपणा आला असता. आपण जर बघितलं तर डिवोर्स केस जर झाली तर समाज बऱ्यापैकी त्यांना ऍक्सेप्ट करत नाही किंवा तो एक टॅबू लावला जातो की ह्या कपलचं डिवोर्स झालंय तर त्यांना पुढे जगणं मुश्किल होऊन जातं. तर सर्वप्रथम डिवोर्स झालाय म्हणून ते कुटुंबाने आधी कसं ऍक्सेप्ट करावं आणि त्यानंतर समाजाने त्यांना कसं ऍक्सेप्ट केलं पाहिजे किंवा ही मानसिकता बदलणं किती गरजेचं आहे? आपल्याकडे अजूनही घटस्फोट हा फार पटकन स्वीकारण्याची समाजाची मानसिकता नाही. कारण आपली संस्कृतीच तशी आहे. आपण कुटुंब व्यवस्थेचा पाया मानून चाललेलो आहोत आत्तापर्यंत आणि विवाह हा आपल्याकडे संस्कार मानला जातो. त्याच्यामुळे कुठल्याही समारंभामध्ये जेव्हा आपण तो संस्कार म्हणून घेतो तेव्हा तो सगळ्यांच्या साक्षीनी समाजमान्य असं म्हणून ते नातं समोर येतं. ते नातं फुलावं अशी अपेक्षा असते. तेव्हा घटस्फोट घ्यायचा म्हणलं की सगळ्यात आधी भीती असते की आता समाज काय म्हणेल. बरोबर आहे. आणि जर मला हे लग्न संबंध नकोच आहे तर मला खरंच त्रास होतोय आणि मी पिडली जातीये. विशेषतः मी मुलींच्या बाबतीत म्हणेल. मुलांच्या बाबतीत फार प्रश्न येत नाही, पण मुलीला घटस्फोटाचं पश्चात आयुष्य जे आहे ते फार त्रासदायक आहे मुलींच्या दृष्टीने. इथे ऋतुजा फक्त शहरातलीच मुलगी नाही, तर आपल्याकडे खूप मोठा समाजाचा भाग हा खेडेगावात राहतो आणि खेड्यातल्या मुलींचा प्रश्न फार भयावह आहे. आणि आपण जर बघितलं ना तर ती खेड्यातली मुलगी इतका अन्याय सहन करते, ती घटस्फोटाचा विचारच करू शकत नाही अनेक वेळा. त्याचं कारणच हे आहे की मी जर म्हणलं की मला या नवऱ्यासोबत राहायचं नाही, तो मला मारतोय,
तर पहिला विषय असा होता की नवरा आहे, काय हात उगारला तर त्याने काय होणार आहे, तेवढं चालतं ग, आम्ही नाही का सहन केलं. हा भाग अजूनही खेड्यामध्ये आहे आणि हे फार दुर्दैव आहे आपलं. शहरामध्ये थोडीशी परिस्थिती वेगळी आहे की शहरामध्ये कायद्याचं ज्ञान आहे मुलींना, मुली आर्थिकदृष्ट्या सबल आहेत, डिपेंडन्सी कमी आहे, त्या मुलीला अन्याय होतो ह्याची जाणीव आधी तिला स्वतःला फार पटकन होते, बरोबर आहे. पण खेडेगावामध्ये नाही ना, तुमचं अपब्रिंगिंगच त्या पद्धतीने केलं जातं. म्हणजे एका अर्थाने आपण म्हणतो ना की आता तुला नवऱ्याच्या घरी दिली आणि आता तिथून तुझी काय आरतीच निघेल, डोली निकली आहे तो आरती ही उठेगी वहां से. तर हा जो भाग आहे ना हा फार वाईट आहे. मुळात आणखीन एक म्हणजे मला नेहमी खटकणारा शब्द आहे, दिली, मुलगी त्या घरात दिली. तर मी नेहमी म्हणते की तुमची मुलगी त्या घरामध्ये लग्न होऊन गेली म्हणा, ती काही वस्तू आहे का, की मुलगी दिली असं नसतं. मग तिथूनच आपल्या धारणा बदलायला पाहिजेत खरं सांगायचं तर. कारण ती व्यक्ती आहे, ती व्यक्ती तिचं पहिलं आयुष्य सोडून एक 20 वर्ष 25 वर्ष ती एक सेट झालेलं आयुष्य असतं, ते सोडून ती नव्या ठिकाणी जाणार असते, ती तिथे रुजणार असते, तिला थोडा तो वेळ दिला पाहिजे आणि ती नाही रुजली तर ते तुम्ही स्वीकारलं पाहिजे. बघा साधी गोष्ट आहे की रोप आहे एखादं, वाढलेलं रोप आहे, चांगलं वाढलेलं रोप आहे, ते मी इथून काढलं आणि दुसऱ्या ठिकाणी नेऊन लावलं, त्या रोपाला ते हवामान ते नाही सहन झालं, ऊन पाऊस वारा ओव्हरऑल ते तिथलं एन्व्हायरमेंट त्या रोपाला नाही सहन झालं, तर ते रोप सुकणार हे तुम्ही गृहीत धरता ना. ते रोप सुकलं मलूल झालं तर आपण म्हणतो अरे नाही नाही त्याला हे वातावरण सहन नाही झालं, चला त्याला एका चांगल्या वातावरणात नेऊ. हा भाग आपण झाडांबद्दल बोलतो. खेड्यातल्या लोकांच्या बाबतीत म्हणायचं झालं तसंच एक उदाहरण तर गाय आहे, गुरं आहेत, तुमचं पाळीव प्राणी आहे, कुत्रं मांजर आहे, हां मी पाळलंय आणि त्याच्यानंतर एखादा माणूस आला आणि तुम्ही त्याला दिलत की चल माझ्याकडे 4 कुत्रे त्यातलं हे घेऊन जातो, तो नवीन मालकाच्या घरी रुजणार आहे का हो पटकन? त्याला त्याचा स्वतःचा से आहे ना काहीतरी. त्याला कळतं की मी इथे रुजू शकतोय, रुळू शकतोय, नाही रुळू शकतोय. नाही रुळता आलं ना तर ते कुत्रं मांजर पण ते घर सोडून पळून येतं मूळ मालकाकडे आणि तो नवीन मालक ते समजून घेतो किंवा मूळ मालक त्याला ॲक्सेप्ट करतो, कौतुकाने सांगतो की नाही अरे ते कुत्रं मला नाही सोडून जाऊ शकत, राहू शकत, मी त्याला सांभाळतो. इथे आपण एक माणूस दुसऱ्या घरी रुजतोय हे लक्षात घ्यायला हवं. आपली मुलगी जेव्हा आपण दुसऱ्या घरी पाठवतो तेव्हा जर तिला तिथलं वातावरण रुजलं नाही, तिला ते पटत नाही, तिला तिथे त्रास होतो आहे, तर नक्की तुम्ही तिला तिथे रुजवण्याचा प्रयत्न करा, तसं अपब्रिंगिंग करावं. पण त्रासच होतो आहे, तिच्या जीवनमरणाचा प्रश्न येतो आहे, तिच्यावर अन्याय होतो आहे, तिची घुसमट होते आहे, तर ती घुसमट समजून घ्या. नाहीतर तू म्हणालीस तसं की मला घटस्फोट घ्यायचा आहे हे म्हणायला देखील हिम्मत होत नाही. ती मुलगी तो अन्याय सहन करत राहते कारण समाज हा घटस्फोटाचा निर्णय समाजच मान्य करत नाही. किंवा माझे आईवडील काय म्हणतील, मग माझे आईवडील समाजात तोंड दाखवू शकतील का, त्यांना समाज काय म्हणेल, ही भीती त्या मुलीच्या मनामध्ये का रुजते, का रुजावी? काही कारण नाही आहे. किंवा त्या मुलाला अशी भीती का वाटावी की आता मी घटस्फोट घेतला की मला किंवा माझ्या कुटुंबाला लोक वाळीतच घालतील किंवा मी फार दुष्ट नवरा आहे असंच सगळीकडे पसरेल, जेव्हा की ते तसं नसतंही खूपदा. नाही पटत एकमेकांचं, ते पटू शकत नाही. मग हे समजून घेतलं पाहिजे ना, आईवडिलांनी पण समजून घेतलं पाहिजे, समाजाने पण समजून घेतलं पाहिजे. आणि मी मुला-मुलींना सांगेल की समाज जर नसेल पटवून घेत तर एकतर्फी अन्याय खरोखरच अन्याय होत असेल तर अगेन आय मस्ट से तो एकतर्फी अन्याय सहन करण्यापेक्षा तुम्ही शांतपणे तुम्हाला आतून वाटत असेल तर घटस्फोटाचा निर्णय घ्यायला कचरू नका. कारण एकच आयुष्य आपल्याला मिळतं, ते आयुष्य आपल्याला चांगल्या पद्धतीने जगण्याचा माणूस म्हणून मूलभूत हक्क आहे. आता जी मुलं लग्न करतायत तर त्या मुलांचं मॅरिड लाईफ व्यवस्थित राहावं यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल?
मी एक गोष्ट नक्की सांगेल की जेव्हा आपण लग्न करतो ना, तेव्हा आपण काही जबाबदाऱ्या घेणं भाग आहे. हे स्वतःला पटवून द्या. व्यक्ती स्वातंत्र्य हा निश्चित मोठा भाग आहे. पण जेव्हा आपण लग्न करतो तेव्हा आपण एका व्यक्तीची जबाबदारी स्वीकारतो आणि आपण जेव्हा एका व्यक्तीबरोबर राहण्याचा प्रयत्न राहणार आहोत, तेव्हा आपल्याला ॲडजस्टमेंट पण करायची आहे. मी काहीच ॲडजस्ट करणार नाही किंवा माझ्या स्वातंत्र्यावर गदा आली, तर मला ते चालणार नाही. हा ॲप्रोच ठेवू नका. दुसरं म्हणजे लग्न हे सहजीवन असतं. तो आपल्या दोघांचा भाग आहे आयुष्याचा. हातात हात घालून कधी मैत्रिणी, कधी एकमेकांना समजून घेत, कधी एकमेकांच्या गुणांचा स्वीकार करणं आणि त्याच्यासोबत एकमेकांच्या दोषांकडे दुर्लक्ष करणं, हे बघायला शिका. काही गोष्टी झाल्या तर त्या आपसात मिटवायला शिका किंवा आपसात मिटवा, की जेणेकरून या गोष्टींची जबाबदारी ही तुमची असेल आणि आम्हाला एकमेकांना सांभाळून घ्यायचं आहे. हे प्राथमिक भाग म्हणून लक्षात ठेवा. छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या तर त्याच्यासाठी नातेवाईक, आई-वडील, मित्रमैत्रिणी ह्यांच्याकडे तक्रारी करू नका. एकमेकांमधला विश्वास जास्तीत जास्त वृद्धिंगत होईल असं नक्की बघा. आणि लग्नसंबंध ज्या उद्देशाने आपण जुळवला आहे, ज्या उद्देशाने लग्न केलं आहे, तो उद्देश नक्कीच हे लग्न मोडण्याचा नाही. ज्या व्यक्तीबरोबर लग्न करतो त्या व्यक्तीबरोबर लग्न करण्यापूर्वी आपण तिच्या चांगल्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, तिच्यातले गुण बघितले आहेत. ते गुण कायम लक्षात ठेवा. जेव्हा केव्हा भांडणं होतील तेव्हा ते गुण आठवा आणि शक्यतो एकमेकांच्या साहचर्याने, एकमेकांच्या सहकार्याने, प्रेमाने, मायाने हा संसार फुलवा, हा संसार टिकेल असं बघा, असं मी सांगेन. आवश्यकता पडली तर लग्नाच्या आधी समुपदेशनाला जा. म्हणजे आपल्याला काय जबाबदाऱ्या पुढे पडणार आहेत, कसं आपल्याला वागायचं आहे ह्याचीही जाणीव होईल. प्री वेडिंग काउन्सिलिंग हा काही फारसा नवीन भाग नाही. तो ॲक्सेप्ट करा आणि त्या पद्धतीने नवीन आयुष्याची सुरुवात करा, मार्गक्रमण करा असं मी सांगेन. मॅडम, तुम्ही उत्तम लॉयर तर आहातच, पण तुम्हाला साहित्याची चांगली जाण आहे आणि तुमच्या कवितांना राज्यस्तरीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. तर मला असं वाटतंय की आपल्या चर्चेचा शेवट एका कवितेने व्हावा. ठीक आहे, ऋतुजा एक याच विषयावर आधारित कविता आहे. हिशेब म्हणून कविता आहे. ओके. सुटला संसार तुटली नाती, सुटला संसार तुटली नाती, खेळ मोडला घटका भरचा. तुझं काय माझं काय, तुझं काय माझं काय, हिशेब सारा जन्मभरीचा. कोणी घेतलं कोणी राखलं, कोणी घेतलं कोणी राखलं, ठेवली भांडी किती कशी, संसाराची भातुकली बाकी. चोख आठवणी उरल्या किती, प्रश्न राहिला मनोमनीचा, हिशेब सारा जन्मभरीचा. श्वास किती कसे गुंतले, श्वास किती कसे गुंतले, जीव कधी किती घुसमटले. करपून सारे विषाद राहिले, सुख उडले अत्तरागत. करपून सारे विषाद राहिले, सुख उडले अत्तरागत. मोकळा सापळा त्या नात्यांचा, हिशेब सारा जन्मभरीचा. माझी माणसे तुझे दुखणे, माझी माणसे तुझे दुखणे, तुझी माणसे माझा सल. माझी माणसे तुझे दुखणे, तुझी माणसे माझा सल. तुझ्या माझ्या दाव्यांमध्ये मूल बिचारे चलबिचल. अवघड प्रश्न त्याच्या इच्छेचा,
अवघड प्रश्न त्याच्या इच्छेचा, हिशेब सारा जन्मभरीचा. एवढं झाल्यानंतर काय राहतं ना? इतकं सगळं झाल्यानंतर कधीतरी आपल्याला वर जायचंच आहे. गेलो सोडून जग हे अवघे, गेलो सोडून जग हे अवघे, राहिलं काय माहित नाही. गेलो सोडून जग हे अवघे, राहिलं काय माहित नाही. सरले सगळे झगड्यामध्ये, उरले काय माहित नाही. तरीही मागतो बोली लावून, तरीही मागतो बोली लावून, सरसावून बाह्या अन हात उगारून. हिशेब सारा घटस्फोटाचा, शून्य उरला जन्मभराचा, शून्य उरला जन्मभराचा. थँक्यू. वा, खूप सुंदर. एकदम ॲक्च्युअल परिस्थिती तुम्ही या कवितेतून मांडली आणि खरंच ही समाज प्रबोधन करणारी कविता आहे असं वाटतंय. तर मॅम, तुम्ही न्यूज अनकटमध्ये आलात आणि खूप महत्त्वपूर्ण आणि डोळे उघडणारी माहिती आम्हाला दिलीत. याबद्दल तुमचे खूप मनपूर्वक आभार. धन्यवाद ऋतुजा.